रात्रीची वेळ होती. डोंगर शांत होते. पण त्या शांततेत एक वादळ तयार होतं. एक तरुण ज्याच्या डोळ्यांत स्वराज्याचं स्वप्न होतं, आज तो पहिलं पाऊल टाकणार होता तोरणा किल्ल्याकडे. हा फक्त किल्ला नव्हता, ही सुरुवात होती. पण दक्षिणेत आदिलशाही आणि मुघल सत्ता मजबूत होती. हिंदवी स्वराज्य हा शब्दसुद्धा कोणी उच्चारायला धजावत नव्हता. पण शिवाजी राजांनी ठरवलं होतं, परकीयांच्या सावलीत जगायचं नाही. इसवी सन 1645 रायरेश्वर मंदिरात शिवाजी राजे आणि त्यांचे मावळे देवाच्या साक्षीने उभे होते. हात तलवारीवर आणि शब्द उच्चारले गेले, स्वराज्य निर्माण करणार. हा क्षण होता जेव्हा स्वप्नाला दिशा मिळाली. पण पहिलं पाऊल कोणतं? राजांनी निवडला तोरणा किल्ला. मोठा, मजबूत, पण दुर्लक्षित. रणनीती स्पष्ट होती. जिथे शत्रू कमी जागरूक तिथून सुरुवात. थेट हल्ला नाही, रक्तपात नाही, चातुर्य. राजांनी किल्लेदाराशी संपर्क साधला आणि किल्ला जिंकला, युद्धाशिवाय. ही होती रणनीतीची ताकद. पण शत्रू शांत बसणार नव्हता. आदिलशहाला ही बातमी समजली आणि आता तो पाठवणार होता एक भयानक सरदार, ज्याचं नाव ऐकून लोक थरथरत होते. तो कोण होता आणि शिवाजी राजांनी त्याला कसं उत्तर दिलं, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा.